प्रेझेंटेड बाय वी-गार्ड। बारामतीत सध्या एका कथितपणे अजित पवार समर्थकाचं पत्र व्हायरल झालंय। बारामतीच्या लढतीबद्दल अजित पवारांनी माफी मागितली, मात्र आम्ही कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रश्न या पत्रात विचारला गेलेला आहे। पाहूयात हा रिपोर्ट। लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर बारामतीत अजित पवार समर्थकाचं एक पत्र व्हायरल झालंय। भावनिक राजकारण न करण्याचा सल्ला देणारे अजित पवारच भावनिक कार्ड का खेळतायत असा प्रश्न यातून विचारण्यात आलाय। पत्रात म्हटलंय, दादा बरे आहात का? हल्ली तुमची काळजी वाटते। दुर्दैव आहे की हे पत्र नाव न लिहिता लिहावं लागतंय, कारण नाव कळालं तर पुढे राजकारणात भविष्य राहील की नाही हा प्रश्न आहे। आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणंही बदललंय। जाहीर सभेत चूक झाली म्हणून कबुली देताय, कधी खदखद व्यक्त करताय, कधी भावनिक होताय की सहानुभूतीचं कार्ड खेळताय। तुम्ही माफी मागून मोकळे झालात, पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट ठरलो। आता आम्ही कुणाची माफी मागायची हे सुद्धा सांगा। तुमच्या निर्णयामुळे 2 गट पडले, त्यात तुम्ही माफी मागून आता आमचीच पंचायत केली आहे। याआधी सुनेत्रा पवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वतः घेत कुणाचाही दोष नसल्याचं अजित पवार म्हणाले होते। नंतर मात्र बारामतीत इतकं काम करूनही पराभव झाला अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली होती। मला त्याच्याबद्दल बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य। आता ते कोणत्या कारणाकरता पडलो, काय पडलो हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल। घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं माझी चूक मान्य केली। मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात, तर मग आपण पण आता 33-34 वर्ष झालीत, अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मुठ 1.25 लाखाची चांगली। त्यावरून या पत्रात लिहिलंय, वहिनींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सर्वजण जबाबदार आहोत अशी तुमची भावना झाली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांकडे तुम्ही संशयानं पाहणं सहन होत नाही। आम्ही पायाला भिंगरी लावून वहिनींचा प्रचार केला हे तुम्हाला कसं पटवून देऊ? आमची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे। ज्या पवार साहेबांमुळे आम्हाला ओळख, पदं मिळाली, त्यांना तुमच्यासाठी धोका देऊन आम्हाला काय मिळालं? तुम्ही हतबल का झालात? कसलं ओझय? गुलाबराव, तानाजी सावंत तुमच्याबद्दल काहीही बरळतायत, त्यावर न बोलता तुम्ही आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानं वाईट वाटतंय दादा। पराभवाची सल आम्हालाही आहे, पण जास्त ताणू नका। जोमानं कामाला लागून पुन्हा बारामतीचा गड काबीज करूयात। एकीकडे हे पत्र व्हायरल झालेलं असताना दुसरीकडे अजित पवारांनी जी प्रचारासाठी एजन्सी नेमली आहे तिच्याच सांगण्यावरून भाषण करतात असा आरोप जयंत पाटलांनी केलाय। त्यात शरद पवारांच्या पक्षाविरोधात निवडणुका लढवायला नकोत असं मत अजित पवार गटातले अनेक आमदार व्यक्त करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। के साथ मन को जगाओ वी-गार्ड वाटर हीटर्स के संग। वी-गार्ड वो बोलते हैं उस ढंग से बोलना, वो बोलते हैं वो जो कहते हैं एडवाइस जैसा होता है वैसे। और अभी जो वो बोलते हैं वो मुझे लगता है कि वो उनकी खुद की इच्छा नहीं है, लेकिन कंसल्टेंट जो है वो बहुत बड़े पैमाने पे उनको कंट्रोल करता है, ऐसे मुझे लगता है। तन के साथ मन को जगाओ वी-गार्ड वाटर हीटर्स के संग। वी-गार्ड।
अजित पवारांचा प्रचाराचा पॅटर्न पूर्णपणे बदललाय हे खरं आहे. मात्र लोकसभेत बारामतीच्या लढाईची सुरुवात अशाच एका व्हायरल पत्रानं झाली होती आणि यावेळी विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्याच एका विधानानं हे पत्रही चर्चेत आलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.